रामकृष्णारी माऊली. आता बघा मोगऱ्याचं झाड आहे इथं. तर मोगऱ्याची तुम्हाला एक दोन औषधं सांगतो. आता त्या झाडाची ओळख करून घ्या. ते बघा अशी पानं राहतात, हे असे राहतात. पानं जरा कडक राहते, मोठं पानं असं आहे, कवळे पानं वगैरे असे आहेत. तर मोगरा म्हणल्यावर माहितीच आहे सगळ्याला. मोगऱ्याचे फुलं पांढरी फुलं असतात बघा, असं फुलं इथं. तर फुलं काय ह्याला नाही तर ही फुलं कळी, इकडे कळ्या आहेत दोन, हे अशा कळ्या आहेत. तर बघा अशा कळ्या निघतात आणि सारखे घरी लावलेलं असतं. तर घरी ह्याची 2-3 औषधं तुम्हाला कशी सांगतो. एखाद्याला घाम येत असला, लय घाम जर येत असला तर ह्याला पानं आणि फुलं घेऊन काढा करून घ्यायचा. जास्त घाम येत असला, एखाद्याला सारखाच घाम येतो, बसला तरी घाम येतो, काम करताना घाम येतो, सगळ्या अंगातून घाम येऊन अंगाची दुर्गंधी वास येत असतो. तर मोगऱ्याचा काढा करून घेतला, सगळं तुमच्या शरीरातली घाण वास यायचा ती बंद होतो. तर फुलाचा आणि पानाचा काढा करून घ्यायचा. 2 गिलास पाणी घ्यायचं, एक मुठभर पाला आणि काही फुलं भेटतील ते घ्यायचे, गरम करून आटवून 1 गिलास राहिला की मग थोडी खडीसाखर टाकून ते गोड रस प्यायचा. तर ते शरीरातल्या सगळ्या घामाची जी काही तक्रार आहे तुमच्या, ते सगळं घाम निघणार. पहिलं झालं हे औषध. पुन्हा दुसरं एक लेडीज माता बहिणी बाळाच्या काय होतं, गर्भाशय डिलिव्हरी झाल्यानंतर मग गर्भाशयामध्ये एखादी गाठ राहिली जाते. मग गाठ राहिल्यावर काय करते, ते गाठीचं काहीतरी तिसरंच होतं, पिशवीला काहीतरी परिणाम करतं. त्या टायमाला काय करायचं, डॉक्टरनं जरी सांगितलं की बाबा गाठ राहिलेली अगर गर्भाशयात गाठ आहे, तर ह्या पानाचा फुलाचा काढा करून घ्यायचा. तर त्याचा बी काढा तसाच करायचा. कसा की 2-4 पानं बेलाचे भेटले तर बेलाचे पानं, ह्याचे पानं, मोगऱ्याचे पानं, फुलं, 2 गिलास पाणी टाकून काढा करून घ्यायचा. असं सलग जर तुम्ही 2-3 महिने केलं, 10-10 दिवस, ह्या महिन्यात 10 दिवस, त्या मार्चच्या महिन्यात 10 दिवस, असं सलग जर केलं तर गर्भाशयाचे जे काही तक्रार आहे, काय मध्ये जे काही गाठ झालेली आहे ती निघून जाणार आहे. पुन्हा लेकरं प्यायचे, एखाद्या माता भगिनीला, बाया माणसाले दुधाच्या गाठी बनतात स्तनामध्ये. दुधाच्या गाठी झाल्यावर काय करायचं, हे जे पानं फुलं ही बारीक पाटीवर वाटायचे आणि स्तनावर लेप द्यायचा. वर लेप दिला, संध्याकाळी झोपताना असं काही दिवस लेप दिला की जी काही गाठी झालेल्या आहेत ती गाठी सगळ्या इरघळणार आहे, म्हणजे फुटून मधल्यामध्ये इरगळून जाणार आहेत, बारीक होणार आहेत. हे समजा कोणी म्हणलं बा जनावराचा काही झार पडत नाही, जनावराचे काही गर्भाशयाचे लवकर झार पडत नाही, तर जनावराला भ्याचा पाला चारायचा भाकरीत आणि फुलं चारायचे, एक अर्ध्या तासानं चारायचे, जनावराचा झार पडणार आहे लवकर. हे असे पुन्हा मोगऱ्याचे झाड जे फुलं, तर फुलाचे जे इनीमध्ये, बायाच्या इनीमध्ये जे ह्याचे जे सुगंध वासामुळे काय होतं, मेंदू शांत राहतो. मेंदूचा काही जरी आजार असला, मेंदू शांत राहून बाया केसाला जे वापरतात फुलं, हे का वापरतात, किंवा मेंदू शांत राहिले म्हणजे घरातले माणसं पण शांत राहत असतात. म्हणून ह्याच्यातलं केसाला वापरायची पद्धत आहे. मोगऱ्याच्या जे फुलं आहेत, मेंदू शांत राहिल्या म्हणजे माणूस सुख समाधानी राहतो, किरकिर करीत नाही. म्हणून ते पहिल्या काळापासून मोगऱ्याचे केसाला हार लावायची पद्धत आहे. परत नाकात काय माळीण झाली, नाकात काय होतं, काय एखादा बारीक फोडा येतो, उन्हाळे उष्णतेमुळे येतो असतो, उन्हाळ्यात ती तक्रार होते. तर उन्हाळ्यात जर नाकात जर फोडा आला तर ह्याचं एक मोगऱ्याचं फूल घ्यायचं, ह्याचा फूल मस्त सुगंध येतो त्या फुलाचा, आणि तासाला एक फुलं चांगलं वास घेऊन 4-5 वेळा ते फूल काय करायचं, रस्त्यावर टाकायचं. मात्र असं का तुम्ही जर 4-2 वेळा केलं, 4-5 वेळा केलं
तर नाकातली माळीन, नाकातला जे काही तुमच्या नाकातला काही बारीक फोड आलेला आहे ती पण जिरून जाणार आहे. तर फुलं खाताना जरा काही एवढं काही हे असतं, कडवट लागतं जरा, पण औषध म्हणून घ्यायचं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, ह्याचा एक मोठा येल होतो. तर दाराच्या समोर जर येल लावला, ह्याच्याकडून आलं गेलं माणूस, तर सुख समाधान लागतं. वाईट शक्ती काय असेल, ह्याच्यात काही घटक असतील वाईट शक्ती येऊ देत नाही. काही नकारात्मक ऊर्जा आहे त्याला खेदाळून लावायची ह्याच्यात ताकद आहे ह्या वासामध्ये. तर त्याच्यामुळं घराच्या समोर काही ठिकाणी लावलेलं असतं येल, ते सांगत नाहीत का लावलेलं आहे. ते घराच्या उजव्या बाजूला लावून असं वरी कुणीकडे तरी दोरीवर कशावर द्यायची सोडून अशी पद्धत आहे. तर घराच्या उजव्या बाजूला लावायचा, उजव्या बाजूला लावून डावीकडं चढवायचा, नाहीतर घरातल्या कुठल्या जरी जागा असेल तशी लावली तरी चालतं आहे, तसं काही नाही. तर एकदम चांगला ह्याचा उपयोग करून घ्या. हे कारण थंड प्रकृतीचे आहे. खायला पानं जरा चांगली आहेत, पण फुलाचा जरा कडवटपणा लागतो. तर हे म्हणलं मोगऱ्याची जरा माहिती द्यावी. मोगरे बी प्रत्येक घरागणीशी एक झाड लावलेलं पाहिजे, चांगलं असतं, ह्याचा सुगंध चांगला असतो. आणि आपले जे काही कुळदैवत दैवदैवता आहे ते त्यांना ही पण सुगंध आवडतो. ना ह्याचे फुलं महादेवाला बी जास्त आवडतात, का सुगंध आहे महादेवाच्या बी आवडीचं फुलं आहे. असे 2-3 औषधाचा उपयोग करून घ्या, कारण हे प्रत्येक घरामध्ये झाड असतं. आणि झाड असून बी तुम्हाला त्याचे काही औषधी माहीत नसल्यावर काही उपयोग नाही. सुख समाधानीसाठी जरी लावलं घरासमोर झाड तरी एकदम चांगलं आहे, चांगल्या ह्याच्या प्रकारे येतं. तर रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. घंटीचं बटन दाबलं तर नवीन नवीन तुम्हाला रोज एक व्हिडिओ बघायला मिळणार आहे. रामकृष्ण हरी माऊली.